तर इंग्रजीमध्ये 4 ते 5 वाक्य कशी लिहायची या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तरीही सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा. परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी. तर यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगा असा जर प्रश्न विचारला, तर त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही त्या व्यक्तीची ओळख करून द्यायची. त्यानंतर ती कशासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं. तिचे चांगले गुण कुठले? ती तुम्हाला का आवडली? आणि एक पॉझिटिव्ह वाक्य घेऊन त्याचा शेवट करा. एखाद्या ठिकाणाबद्दल जेव्हा माहिती लिहा असा प्रश्न विचारतील, मग तुमचा इंग्रजीचा सिलेबस जर बघितला, तर तुमची पहिली कविता शाळेबद्दल आहे, तुम्हाला शाळेबद्दल विचारतील किंवा तुम्हाला व्हिलेजबद्दल आहे, हनी बीच धडा, त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती विचारतील. तर यामध्ये विचार केला तर तुमचा जो धडा आहे 1.8 त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हनी बीज नेचर किंवा मेडिसिन याविषयी माहिती लिहा. तर याच्यामध्ये त्याचं नाव लिहावं लागेल, ती कशी दिसते लिहावं लागेल, तिचे उपयोग काय, तिचं रक्षण कसं करायचं आणि स्लोगन द्यायला विसरायचं नाही. यामध्ये चांगल्या सवयी किंवा चांगल्या गुण कुठले आहेत असा जर प्रश्न विचारला, तर त्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये आता क्लेव्हर ॲन्सर म्हणजे हुशारी असेल, ऑनेस्टी असेल, ट्रस्ट असेल, त्यानंतर क्लीनलीनेस असेल, गुड मॅनर्स अशा प्रकारचे सगळे धडे आहेत. तर त्याला अनुसरून असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. त्याचा भरपूर सराव करा. आता ह्यामध्ये एखाद्या घटनेबद्दल माहिती विचारतील म्हणजे काय करतील? तुमचा शाळेचा फर्स्ट डे कसा होता विचारतील किंवा तुम्ही पिकनिकला गेल्यावर काय करता हे विचारतील किंवा अ, एखाद्या फेस्टिव्हल विषयी माहिती विचारतील. तर अशा तर तुम्हाला कसा प्रश्न विचारतात, तर राईट 4 to 5 सेंटेन्सेस ऑन माय स्कूल. यासाठी स्कूलची ओळख करून द्यायची, म्हणजे शाळेचं नाव काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत सांगायचं. त्याच्यानंतर तिथं तुम्ही जाऊन काय करता हे सांगायचं, की तुम्हाला का आवडते हे सांगायचं. पहिल्यांदा जेव्हा वाक्य लिहिणार आहात तेव्हा सोपी भाषा वापरा. त्याच्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन हे सगळं ॲडजेक्टिव्ह हे सगळं जोडायला शिका. त्याच्यामध्ये खूप अवघड सेंटेन्सेस घालू नका. स्पेलिंग व्यवस्थित पाठ करा. प्रत्येक वाक्याची सुरुवात करताना कॅपिटल लेटर वापरा. प्रत्येक वाक्याचा शेवट पूर्णविरामानं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.